सर्वत्र नवरात्रीची धूमधाम पाहायला मिळते। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सकाळी 11:30 वाजता परंपरेनुसार विधिवत घटस्थापना करण्यात आली आणि नवरात्र उत्सवात प्रारंभ करण्यात आला। श्रींची सकाळी स्थानिकांच्या हस्ते पूजा करण्यात आली। मंदिरात पाकाळणी विधी करण्यात येऊन उत्सव मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात आले। त्यानंतर घडशी समाज बांधवांच्या सनई चौघड्याच्या मंगलमय निनादात खंडोबा म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्ती पुजारी सेवेकरी यांनी रंगमहाल येथे आणण्यात आल्या। त्यानंतर वेदमूर्ती यांच्या वेदमंत्र पठणात विधिवत घटस्थापना करण्यात आली। खंडेरायाचा मुख्य गाभारा पाना फुलांनी सजवण्यात आला असून गडकोट आवाराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। श्री खंडोबा मंदिरामध्ये उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी केले जातात। प्रतिदिन वाघ्या मुरळी गोंधळी स्थानिक कलावंत गडावर गाणी म्हणून उपस्थित असतात। या निमित्तानं मराठी संस्कृतीचं दर्शन देखील होतं, अशी माहिती वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी दिली आहे। आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्यानं खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। सदानंदाचा एकोटच्या जयघोषात जेजुरी गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। जेजुरीचा दसरा उत्सव खंडा उचलणं स्पर्धा या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। अनेक जण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देखील उत्सुक असतात। घटस्थापनेनिमित्त खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ग्रामस्थांना आणि येणाऱ्या भाविकांना नवरात्र उत्सव काळात उंबऱ्यातूनच दर्शनाचा लाभ मिळणार आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।